नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांदिल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. है ना. आजचा क्लास काय आहे? व्होकॅब एक्सप्रेस चालू आहे आपली. है ना. मॉर्निंग आज नाही पडला, थोडीशी अडचण होती, त्या अडचणीमुळे नाही येऊ शकलो. है ना. तर आजचा दिवस आज कुठलाच क्लास नाही पडला ना, व्होकॅब एक्सप्रेस ना आणखी कोणता म्हणजे जे काय आपली टेस्ट होणार होती टेस्ट सुद्धा मी घेतलेली नाही आहे. है ना. तर उद्याला जो काही पडेल मॉर्निंगला व्होकॅब एक्सप्रेस देतो तुम्हाला. है ना. आणि त्याच्यानंतर जो समजा दीडचा जो टायमिंग आहे आपला, तर त्या दीडच्या बॅचमध्ये तुम्हाला उद्या इंग्लिशवरची टेस्ट देतो. है ना. त्याच्यानंतर परवाच्या दिवशी तुम्हाला मराठीवरची टेस्ट देतो. ठीक आहे. चला, कोणता वर्ड घ्यायचा आज? यस, कोणता वर्ड घेता? सांगा, तुमच्याकडून होऊ दे तुमच्याकडून. कोणता वर्ड घेता आज? पर्टिनेसियस. ओके, पर्टिनेसियस. झालेला आहे याच्या अगोदर वर्ड. है ना. फक्त एवढंच जो सिनॉनिम्स होता याचा तो घेतला होता आपण मेन वर्ड म्हणून, आणि त्याच्यानंतर त्याच्या सिनॉनिम्स मध्ये हा वर्ड आलेला होता. राईट. चला सांगा मग, आता झालेलाच आहे तर पर्टिनेसियस. आणखी यालाच आपण काय म्हणतो, दुसरा वर्ड काय आहे आणखी यालाच? पर्टिनेसियस आणि काय म्हणतो आपण त्याला? यस, टेनेसियस. काय? टेनेसियस ही म्हणतो त्याला, टेनेसियस. राईट. पर्टिनेसियस आणि टेनेसियस. चल, काय होते रे मग? काय होते पर्टिनेसियस? यस. काय होते? बरोबर, काय होते? हेकट म्हणतो आपण त्याला, हेकट. आहे ना. कुठे हेकट म्हणतो आपण. नंतर दृढ निश्चय म्हणतो आपण त्याला, कठोर म्हणतो. है ना. काय म्हणतो आणखी? कठोर, जिद्दी. है ना. काय? हेकट, कठोर, जिद्दी. नंतर दुराग्रही, आग्रह धरून ठेवणारा. है ना. नंतर हट्टी. झाल्या हा शब्द, दुराग्रही, हट्टी. झाला याचा सेन्स कसा? इथे शब्द वेगळा होता. हा जो शब्द हा सिनॉनिम्स मध्ये आलेला होता आणि त्याच्यातला मेन शब्द आपण तिथे वर घेतला होता. राईट. है ना. चला मग काय म्हटलं मी? पर्टिनेसियस किंवा टेनेसियस, पर्टिनेसियस. राईट. हेकट, कठोर, जिद्दी, दुराग्रही आणि हट्टी. है ना. काय? हट्टी, हटखोर म्हणतो आपण त्याला. राईट. त्याला काय म्हणतो आपण? हटखोर. स्टबन शब्द घेतलेला आहे मी याच्या अगोदर. है ना. आठवला मला. याच्या अगोदर सेम सिनॉनिम्सचा, सेम अर्थाचा कुठला शब्द घेतलाय मी? स्टबन शब्द घेतलेला आहे. राईट. आणि त्याच्यामध्ये हे शब्द आलेले होते. ठीक आहे. चला मग याचा आपल्याला आता काय पाहतो आपण नंतर? पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच काय असते रे? काय आहे? पार्ट ऑफ स्पीच काय आहे याचा? तर काय आहे? ऍडजेक्टिव्ह असतात. काय असतात? ऍडजेक्टिव्ह असतात. पर्टिनेसियस काय असतात? ऍडजेक्टिव्ह असतात. पर्टिनेसियस हेकट, कठोर, जिद्दी, दुराग्रही, हट्टी. चल, आणखी एक जर गोष्ट मी तुम्हाला विचारतो म्हटलं तर याचा रूट वर्ड सांगता येईल का तुम्हाला? तो रूट वर्ड म्हणजे असा वर्ड असतो ज्याच्यावरून आपण अनेक शब्द काय बनतात, बनवले जातात. रूट वर्ड काय आहे याचा? यस, काय आहे रूट वर्ड? काय आहे? टॅन. काय म्हणतो आपण? टॅन. आणि त्याचा मीनिंग काय होतो? होल्ड टुगेदर फर्मली. है ना. टॅनचा मीनिंग काय होतो? होल्ड टुगेदर फर्मली. है ना. घट्टपणे. होल्ड टुगेदर फर्मली. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना क्लिअर आहे? चला, काय म्हटलं? वर्ड काय आहे? पर्टिनेसियस आहे, टेनेसियस आहे, हेकट, कठोर, जिद्दी, दुराग्रही आणि हट्टी. नंतर पार्ट ऑफ स्पीच काय याचं? ऍडजेक्टिव्ह आहे. पार्ट ऑफ स्पीच काय? ऍडजेक्टिव्ह आहे. जर रूट वर्ड विचारलास, आतापर्यंत आपण नव्हतं घेत, आता चला याला आला म्हणून सांगतोय. रूट वर्ड जर घेतला तर काय आहे? टेन आहे. आणि त्याचा मीनिंग काय होतो? होल्ड टुगेदर
फर्मली, होल्ड टुगेदर फर्मली, असं म्हणू शकतो. असं होल्ड टुगेदर किंवा यालाच आर मध्ये फर्मली सुद्धा. इथपर्यंत क्लिअर आहे. चल मग आता याचा सिनोनिम्स मी एक तर अगोदर सांगितलं आताच, ह्याच्याऐवजी घेतलं होतं आपण. काय आहे? स्टबर्न. काय आहे? स्टबर्न म्हणजे काय होते? कठोर, हेकट है ना. कठोर, हेकट, नंतर जिद्दी, नंतर हट्टी. हे सगळेचे सगळे काय आहे? कठोरचे सिनोनिम्स आहेत. राईट. मग आता याचे इंग्लिश मध्ये काय होते? स्टबर्न. दुसरा आणखी काही आठवतात का जुन्या याच्यातला? हा जेव्हा वर्ड घेतला होता तेव्हा ऑब्स्टिनेट. यस, ऑब्स्टिनेट म्हणजे सुद्धा काय होते? कठोर, जिद्दी, दुराग्रही है ना. ऑब्स्टिनेट. नंतर काय असते? ऍडमंड आहे, अनयील्डिंग आहे, रिजिड है ना. रिजिड. नंतर ऍडमंड, अनयील्डिंग. क्लिअर आहे का? समजून आलं? अनयील्डिंग. राईट. अनयील्डिंग. आणखी? यस. आणखी काय? रिजिड. बरोबर आहे, रिजिड घेतलाय. अनयील्डिंग. नंतर तिकडे कॉर्नर स्टीडफास्ट. यस, स्टीडफास्ट. डॉज, स्टीडफास्ट. नंतर डॉज. काय म्हणतं पहा? पर्टेनिशियस, टेनेशियस, हेकट, कठोर, जिद्दी, दुराग्रही, हट्टी. रूट वर्ड जर विचारला तर टेन, होल्ड टुगेदर और फर्मली. नंतर पार्ट ऑफ स्पीच काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. सिनोनिम्स पाहायचं. स्टबर्न, ऑब्स्टिनेट, रिजिड, ऍडमंड, अनयील्डिंग, स्टीडफास्ट, डॉज. आणखी आठवतात? रिझॉल्युट आहे, फर्म आहे है ना. नंतर आणखी काही काय आहे? आणखी ऑब्ड्युरेट आहे. ऑब्ड्युरेट. नंतर फर्म. यस, फर्म. नंतर रिझोल्यूट. है ना. रिझोल्यूट. राईट. रिझोल्यूट. क्लिअर आहे का इथपर्यंत? चला सांगा, आणखी सांगा. बताओ जल्दी, फटाफट बताओ. हे घट्टला काय असते? आणखी काय असते? आणखी घट्टला आणखी कोणता शब्द आहे तिकडे? कॉर्नर. नाही आठवा रे बाबा, घेतलेले आहे आपण. फर्म ज्याला म्हणतो आपण डिटरमाइंड. यस, डिटरमाइंड. राईट. Synonyms: stubborn, obstinate, rigid, adamant, unyielding, steadfast, dogged, obdurate. नंतर firm, resolute, determined. आणखी कोणाला आठवतात का? सांगा पटापटा. यस. हे recalcitrant. यस, recalcitrant, stiff neck. राइट. recalcitrant, stiff neck. आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा मोठा होईल ना, कारण आज वर्ड भरपूर आहेत, याचे सिनोनिम्स जास्त आहेत, अँटोनिम्स जास्त आहेत है ना. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. आजचा व्हिडिओ जवळपास 20 ते 25 मिनिटापर्यंत जाऊ शकते. आपल्याला काय हरकत आहे? एखादा दिवस 5-10 मिनिटं मागे पुढे झालं तरी आपण काही टाइमपास करायला काही बसलेलो नाहीये, आहे की नाही, है ना. क्लिअर आहे इथपर्यंत? डिटरमाइंड, रिकॅल्सिट्रंट, नंतर इनफ्लेक्सिबल. यस, इनफ्लेक्सिबल. क्लिअर आहे? चल, काय म्हटलं? पर्टिनेंट, टिनेसियस, हेकट, कठोर, जिद्दी, दुराग्रही, हट्टी. पार्ट ऑफ स्पीच ऍडजेक्टिव्ह. Synonyms are stubborn, obstinate, rigid, adamant, unyielding, steadfast, dogged, obdurate, firm, resolute, determined, recalcitrant, stiff-necked. नंतर inflexible, नंतर pig-headed, bull-headed, है ना.
पिग हेडेड लिहायचं असं, पिग हेडेड, नंतर बुल हेडेड, पिग हेडेड, बुल हेडेड, राईट. फिक्स असतात ते, हेमाडे म्हणतो आपण त्याला, पिग हेडेड है ना, पिग हेडेड, बुल हेडेड, नंतर इंट्रॅक्टेबल, रिलेंटलेस, राईट, इंट्रॅक्टेबल, इंट्रॅक्टेबल, रिलेंटलेस है ना, इंट्रॅक्टेबल, इंट्रॅक्टेबल, रिलेंटलेस, रिलेंटलेस, नंतर हेड स्ट्रॉंग, यस, हेड स्ट्रॉंग, ओसिफाइड, रिफ्रॅक्टरी है ना, हेड स्ट्रॉंग, हेड स्ट्रॉंग, नंतर ओसिफाइड, ओसिफाइड, रिफ्रॅक्टरी, काय हेड स्ट्रॉंग, ओसिफाइड, रिफ्रॅक्टरी, री असं आहे ते, रिफ्रॅक्टरी. क्लिअर आहे, समजून राहिलं का रे भाऊ? काही कोणाला अडचण आहे का इथपर्यंत? हा, अडचण असेल तर आताच बोलायचं पुढे जायच्या अगोदर. क्लिअर आहे? चला, इंट्रान्सिजंट म्हणतो आपण त्याला. इंट्रान्सिजंट. आणखी आठवतात? यस, तुम्हीच सांगा. माझ्या जवळचे संपले, एवढेच होते तेवढे माझ्या जवळचे संपले. अनफ्लिंचिंग, यस, काय अनफ्लिंचिंग, राईट. तर हे सगळेच्या सगळे काय आहेत रे भाऊ? तर हे सगळेच्या सगळे काय सिनोनिम्स आहे. कोणत्या वर्डचे जर म्हटलं, पर्टेनिशियस, अर्टेनिशियस, त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो हेकट, कठोर, जिद्दी, दुराग्रही आणि हट्टी. हे पूर्णचे पूर्ण असं समजा की मी तुम्हाला रिवाइज केलेले वर्ड आहेत, कारण हे ऑलरेडी आपण काय घेतलेले आहे. जेव्हा मी हा स्टबर्न वर्ड घेतलेला आहे ना, हा स्टबर्न वर्ड घेतलेला आहे मी याच्या अगोदर, त्याच्यामध्ये हे सगळेच्या सगळे मी वर्ड काय घेतलेले आहे, वर्ड बाय वर्ड घेतलेले आहेत, राईट. त्याच्यामुळे हे आजचं असं समजा का आजचं जे सेशन आहे, हे आजचं सेशन काय आहे, तर हे रिव्हिजन सेशन असल्यासारखंच आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे? चला, वन्स मोर एकदा आणखी एकदा सांगतो तुम्हाला, पुन्हा काय रिपीट करतो. पर्टेनिशियस वर्ड आहे आपल्याकडे, टेनेशियस वर्ड आहे, दोन्ही सेम आहे. आणि हेकट, कठोर, जिद्दी, दुराग्रही आणि हट्टी असं त्यांचं काय मराठीमध्ये अर्थ आहे. त्याचा रूट वर्ड जर विचारला, टेनेशियसचा रूट वर्ड टेन आहे. काय आहे? टेन आहे. आणि त्याचा मीनिंग काय होतो? होल्ड टुगेदर ऑर फर्मली, राईट, घट्टपणे पकडून ठेवून किंवा सोबत पकडून राहणे. पार्ट ऑफ स्पीच पाहतो आपण नेहमी, तर पार्ट ऑफ स्पीच काय आहे? याचं ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्ह काय असते? नाउन किंवा प्रोनाउन यांच्याबद्दल काय करते? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते, राईट. ब्युटिफुल राणी, ब्युटिफुल आणखी कोणी पण है ना, ब्युटिफुल फ्लावर है ना. तर असं काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते अबाउट कोण? अबाउट नाउन अँड प्रोनाउन, राईट. मग याचाच आपण काय पाहिलं? सिनोनिम्स पाहत आहोत. सिनोनिम्स पाहत असताना काय असते? सिनोनिम्स पाहायचे तर काय? स्टबर्न, ऑब्स्टिनेट. आता बघा, हा माहित आहे वर्ड, सगळेच माहित आहे, मी याच्या अगोदर सांगितले, हे सेकंड टाइम आहे. रिजिड माहित आहे, राईट, रिजिड माहित आहे. स्टीडफास्ट, याच्यावर लक्षात येतं, स्टीडफास्ट, राईट. नंतर फर्म, नंतर रिझोलेट, डिटरमाइंड है ना, बुल हेडेड, पिग हेडेड है ना, इनफ्लेक्सिबल, स्टिफ नेक है ना. आणि आणखी कोणते? आणखी आठवतात का काही? हा, आणि जे बाकीचे जे आहे ते थोडस तुमच्यासाठी नवीन आहे. अनएल्डिंग हा सुद्धा काय म्हणजे लक्षात राहण्याजोगा आहे है ना. तर लक्षात घ्यायचे व्यवस्थित, एकदा काय करायचं, याला व्यवस्थित पाहायचं, पेपरवरती काय करायचं, लिहून काढायचं. त्याच्याशिवाय हे लक्षात राहणार नाही. मी इथे बोर्डवर कितीही दाग घेतले तरी. आता ऍक्च्युली एवढे मोठे वर्ड आहेत, हे मलाही लक्षात ठेवणं कठीण असतात. त्याच्यामुळे कधी कधी काय असते, असं वाटते की बोर्डवर एका वेळेस लिहायचे आणि फक्त इथे येऊन एक्सप्लेन करायचे.
वेळही वाचेल. पण प्रॉब्लेम काय होतो, इथे जेव्हा मी लिहितो तेव्हा तुम्ही पाहत असता ते, आणि लिहिताना आणि पाहताना सोबत तुम्ही दोन्ही क्रिया करत असता, त्याच्यामुळे तो माइंड मध्ये जास्त म्हणजे व्यवस्थित सेट होतो. म्हणून मी इथे एक वर्ड म्हणजे एक एक वर्ड तुम्हाला इथे काय करतोय, लिहून घेतोय. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. चला याला रफ करतो. आणि याचे आता काय पाहिजे आपल्याला, अँटोनिम्स पाहिजे. याचे काय पाहिजे आपल्याला, अँटोनिम्स पाहिजे. चल कोण सांगते अँटोनिम्स, सांगा. रिजिडचा अँटोनिम सांगा, स्टबर्नचा अँटोनिम सांगा. अँटोनिम्स काय असते, डोसाइल, यस. आणखी इनफ्लेक्सिबलचा अपोजिट काय असते रे, फ्लेक्सिबल. सबमिसिव्ह, राईट. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे का, समजून राहिलं काय इथे काय आहे. अनएल्डिंग होता, त्याचा पॉझिटिव्ह काय होईल, एल्डिंग. क्लिअर, एल्डिंग. नंतर आणखी काय असते, सबमिसिव्ह. जो काय असतो, लवकर हार मानतो. सबमिसिव्हचा अर्थ काय होतो, लवकर हार मानणारा, राईट. आणखी काय असतात, यस. अमेनेबल, यस, अमेनेबल. आणखी आठवतात का काही, अमेनेबल नंतर सर्वाइल, है ना, सर्वाइल, कंप्लेझंट, हे सगळे काय आहेत वर्ड. सर्वाइल, राईट. समजून राहिलं? समजून राहिलं का? चल, ई आहे हा, सर्वाइल. नंतर कंप्लेझंट, यस, COMPLA, कंप्लेझंट, राईट. स्पेलिंग वगैरे व्यवस्थित पाहिजे रे भाऊ, कारण स्पेलिंग वरच सगळी दुनिया आहे. स्पेलिंग जर चुकलं तर सगळं चुकल, है ना, आहे की नाही. सबसर्व्हिएंट, नंतर ओबीडायंट, सबसर्व्हिएंट. क्लिअर आहे, समजून राहिलं का? यस. हा, प्लायबल, यस, प्लायबल म्हणतात, कोणी प्लेएबल म्हणतात. प्लायबल, राईट. प्लायबल आहे, ड्युटीफुल आहे, प्लायबल आहे, ड्युटीफुल आहे, राईट. ड्युटीफुल, ड्युटी म्हणजे ते कर्तव्यवाली नाही, राईट. कर्तव्यवाली का नाही, ड्युटी म्हणजे कर्तव्यवाली ड्युटी नाही, राईट. लक्षात घ्यायचं व्यवस्थित. ठीक आहे, क्लिअर आहे. मग क्लिअर आहे, सांगता येईल, लक्षात राहील काय आहे. डोसाइल आहे, सबमिसिव्ह आहे, सर्व्हिएंट आहे, नंतर एल्डिंग आहे, अमेनेबल आहे, है ना. हे सगळे काय आहेत रे बाबा, हे काय आहेत, सगळे अँटोनिम्स आहेत. काय आहेत, अँटोनिम्स आहेत. आणि कोणत्या वर्डचे, पर्टेनेसियस, टेनेसियस, राईट. पर्टेनेसियस, टेनेसियसचे काय आहेत, ते विरुद्धार्थी शब्द आहेत, अँटोनिम्स आहेत, विचारतात ते. कंप्लेझंट आहे, है ना. तर लक्षात ठेवायचं काय, डोसाइल, एल्डिंग, सबमिसिव्ह, अमेनेबल, सर्वाइल, राईट. नंतर कंप्लेझंट, ओबीडायंट, सबसर्व्हिएंट, नंतर प्लायबल, आणि काय, ड्युटीफुल. आठवतात का आणखी, तुमच्या इकडे आठवतात कोणाला? आठवत असेल तर मला क्लिअर करा, नसेल आठवत तर आपण याला रब करू. माझ्या जवळचे संपले, ठीक आहे. मला एवढेच लक्षात आहे. चला, क्लिअर आहे का इथं क्लिअर आहे दोन्ही हे. आता नेक्स्ट काय पाहत असतो आपण यांचं, व्यवस्थित मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला काय करायचं आहे बाबा. एक A4 एक पेपर घ्यायचं, रफ पेपर घ्यायचा, किंवा तुमच्या जे काही नोट्स बनवतात त्या नोट्स, त्याच्यामध्ये जसं आपण इथे घेतो तसंच लिहा, तसंच पहा आणि व्यवस्थित करून जा. कारण पेपर मध्ये हे मी इथे घेत आहोत ते विचारलेले शब्द घेत आहोत, है ना. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय घेईल, A to Z सिरीज जेव्हा सुरू करील वर्डची, हे संपल्यानंतर, है ना. या सेशनला अजून आपल्याला बराच वेळ आहे, तर हे 6 सेशन संपल्यानंतर A to Z सिरीज घेईल तुमची, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं काय होईल, रिवाइज होऊन जाईल. ठीक आहे. चला, इडियम सांगा मला, स्टबर्ननेसचे. इडियम्स, कोणता वर्ड आहे, स्टबर्ननेस. काय आहे पहिला, आठवतात का? हार्ड ॲज नेल,
हार्ड ॲज नेल्स है ना, लिहायचं मग असं हार्ड ॲज नेल्स, राईट. सेकंड आहे, आठवते कोणाला सेकंड, हा कॉर्नर, हार्ड नट टू क्रॅक, यस हार्ड नट टू क्रॅक. अक्रोड असते ना, अक्रोड असते ना, फोडायला भारी जाते. हार्ड नट टू क्रॅक, हार्ड नट टू क्रॅक. नंतर टफ ॲज ओल्ड बूट्स, हे घेतलेले आहेत ना सगळे घेतलेले. टफ ॲज ओल्ड बूट्स, टफ ॲज ओल्ड boots, tough as old boots. Yes, take to prisoners. Yes, take to prisoners. Take to prisoners. Fifth number है take to prisoners. Yes, संपले सॉरी संपलेगा. Take to prisoners. नंतर set in your way, लिहायचं असं set in your way. Sixth, set in your way, right है ना. set in stone, dead set on है ना, हे सगळे काय आहेत, set in stone. नंतर dead set on, dead set on. तर हे काय रे भाऊ, हा हे काय विसरलो आपण, यस काय विसरलो, कोल्ड फिश. एक्झॅक्टली काय 8 नंबरचा आहे कोल्ड फिश. तर पहा हे सगळेच्या सगळे काय आहेत रे, इडियम्स आहेत रिलेटेड टू स्टबर्न है ना, रिलेटेड टू स्टबर्न है ना. तर काय आहे, हार्ड ॲज नेल्स, हार्ड नट टू क्रॅक, टफ ॲज ओल्ड बूट्स, टेक टू प्रिझनर्स, सेट इन युअर वे, सेट इन स्टोन, डेड सेट ऑन, कोल्ड फिश. काय कोल्ड फिश. इथपर्यंत क्लिअर आहे का, क्लिअर आहे. आणखी आठवतात का तुम्हाला आठवतं का, आपल्याकडला साठा संपला. डिग युअर हिल्स इन, राईट, यस बरोबर. इथे लिहितो डिग युअर हिल्स इन, राईट. डिग युअर हिल्स इन. हिल्स हे का रे, हे होईल का रे, हिल्स हे हो बोललं, चला हिल्स इन. 9th नंबर क्लिअर आहे इथपर्यंत. तरी सगळेच्या सगळे काय होते रे बाबा, काय होते, इडियम्स रिलेटेड है ना. इडियम्स रिलेटेड कोणाच्या, स्टबर्नच्या रिलेटेड इडियम्स होते. पहा कोणता वर्ड पाहिला आपण, टेनेशियस वर्ड पाहिला, राईट है ना. त्याचा अर्थ काय होतो, तो अर्थ काय होतो, त्याचा काय होतो, हट्टी. नंतर आग्रही, दुराग्रही, जिद्दी है ना. नंतर कठोर. हे सगळेच्या सगळे त्याचे काय होतात, अर्थ होतात. रूट वर्ड जर विचारलं तर 10 होते. आणि काय होतात, होल्ड टुगेदर और फर्मली, होल्ड टुगेदर और फर्मली असं त्याचा काय होतो, मीनिंग होतो. सिनोनिम्स पाहिलेत आपण, सिनोनिम्स कोणते पाहिलेत मग, स्टबर्न पाहिला, स्टिफनेक पाहिला, अनफ्लिंचिंग पाहिला, नंतर पिग हेडेड पाहिला, बुल हेडेड पाहिलं, इनएक्झॉरेबल पाहिला, विलफुल पाहिला हा ना, हेडस्ट्रॉंग, रिफ्रॅक्टरी, ऑसिफाईड. हे सगळ्याचे सगळे काय होते, सिनोनिम्स होते. अँटोनिम्स जेव्हा आपण पाहायला गेलं तर अँटोनिम्स कोणते आहेत त्याचे, मग अँटोनिम्स कोणते आहेत, यस कोणते आहेत अँटोनिम्स, डोसाइल, सबमिसिव्ह, ओबिडायंट, ब्युटिफुल, कम्प्लेझंट, अमेनेबल, सर्वाइल. हे सगळेचे सगळे काय होते, अँटोनिम्स होते. मग काय पाहिलं आपण, त्याचं इडियम्स पाहायचे होते आपल्याला, कोणाचे, स्टबर्ननेस या वर्डचे. काय होतं, हार्ड ॲज नेल्स, टफ, हार्ड नट टू क्रॅक, डिग युअर हिल्स इन. नंतर take to prisoners, cold fish, set in your way,
तर हे सगळेच्या सगळे काय होते, त्यांचे इडियम्स होते. तर अशा रीतीने आजचा जो वर्ड आहे आपण काय केला रे बाबा, काय केला, सक्सेसफुली फिनिश केला. आणि इथे आपल्याला काय करायचंय, आता हे सेशन थांबवायचं आहे. मित्र हो, जर व्हिडिओ आवडत असतील ठीक आहे तर काय करा, पुन्हा तेच करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. क्लिअर आहे. हे काही लॉकडाऊन नाही आहे ना की गरा 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 काय होईल, मिलियन्स मध्ये काय होतील, फॉलोअर्स वाढतील. इथे टफ कॉम्पिटिशन आहे आणि त्यातही रिसोर्सेस कमी आहे, तरी सुद्धा आम्ही इथे फर्मपणे है ना काय आहोत, उभे आहोत. टेनेसियसली आम्ही काय आहोत, इथे उभे आहोत है ना. कमी रिसोर्सेस असून सुद्धा आम्ही इथे तुम्हाला जास्तीत जास्त चांगले कंटेंट देण्याचा, प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमचं एकच काम असायला पाहिजे, जर प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगा, प्रॉब्लेम नसेल तरी कमेंटमध्ये सांगा, कमेंट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ पहा रे बाबा, पहा है ना, पहा. ठीक आहे, ओके, थँक्यू.